नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे आपण स्वामींच्या गावाला आलो होतो दसरा सेलिब्रेट करण्यासाठी. मग आपण सकाळी CNG भरायला आलो, कारण की आज आपल्याला निघायचं होतं घरी. मग इतकी गर्दी होती की बस 1 तासभर आम्ही CNGच्या लाईनीत उभा राहिलो. मग त्यानंतर कुठं CNG भेटलं, मग आम्ही CNG भरून घरी निघालो. मग कार्यकर्त्याला सोडलं, मग पप्पा म्हटले दाखव मी चालवतो गाडी. मग आम्हाला काय कामं नव्हते म्हणून आम्ही सबवे सफर खेळत होतो. मग भूक लागली, मग हॉटेलला थांबलो. हॉटेलला म्हटलं मस्तपैकी जेवूया, कारण की इतकी भूक लागली होती, सकाळ धरून काय खाल्लं नव्हतं. आणि मग मस्तपैकी जेवण बिवण झालं. मग त्यानंतर ते बाबा म्हणत होते की तुम्ही लय भारी माणसं आहे, तुमचं बोलणं बिलणं, तुम्ही आध्यात्मिक येतं, तुम्ही तुमच्याकडून एक पैसे नाही घेणार. मग पैसे नाही घेणार आम्ही डायरेक्ट लावलं डोक्याला हात. बाबाला म्हटलं नको, आमचे कर्मबिर्म होते ना, आम्हाला पुढच्या जन्मात फेडावं लागेल. मग आम्ही निघालो परत जेवण बिवण करून, काहीच कामं नव्हते. मग आपला टॅबवर ब्लॉग बघत होतो की कसं वाटतंय नाही का, कारण की आपण नुकताच ब्लॉग सोडला होता आणि त्याच्या टॅबवर लगेच आला. मग ब्लॉग बघत होते, ते म्हटले भारी ब्लॉग. मग नंतर आपण बघू शकता की गाडी यांनी इतकी गर्दी होती रावरीच्या अलीकडं, पुढं काहीतरी टँकर पडला होता. मग यांनी डायरेक्ट डिवायडरवरून तिकडं गाडी घातली आणि ती गाडी काही निघलीच नाही. मग यांनी दोन्ही टायरच्या तिथं स्टेपनी घालून ते वर केली, तरी काय गाडी निघाला. आणि मग नंतरून काहीतरी केलं त्यांनी, मग त्यांची गाडी निघली. मग आपण बी ते पोलिसवाल्यांनी सांगितलं की इथून मधून शॉर्टकट आहे. मग शॉर्टकट मारून आपण निघालो. शॉर्टकट मारून निघालो तर काय बघतो तर काय इतकी गर्दी बाबा. तिथं बी आम्ही तासभर थांबलो, इतकी गर्दी होती शॉर्टकट मारून. मग कसं बसं बाहेर निघलो. मग आलो, CNG वगैरे भरली. CNG वगैरे भरून झाल्यावर मग आपण निघालो होतो. आणि आपण सकाळी 1 वाजता निघलो होतो ना, आता वाजलेत 11 वाजलेत. मग मस्त म्हणलं जेवण करून जाऊ. पप्पा तर म्हणत होते आपण घरी जाऊन जेऊ. मग आजचा व्लॉग इथंच थांबतो, भेटूया लवकरात लवकर पुढच्या व्लॉगमध्ये.